आज पावभाजी बनवायची आहे, त्यासाठी मी फ्लावर घेतली आहे, बटाटा घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे, थोडं अर्धसं बीट पण घेतलेलं आहे, वटाणे पण घेतलेले आहेत आणि गाजर आहे कापलेला. त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. धुतल्यानंतर ते आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे. कापलेल्या सर्व भाज्या कुकरमध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून त्या तळाशी भिजतील भाज्या. थोड्या इतकंच पाणी टाकायचं आहे. मी शिजायला मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे, फक्त भाज्या आणि पाणीच टाकलेलं आहे. त्यानंतर कुकर लावून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्याच्या. त्यानंतर आपण कढई गरम करत ठेवलेली आहे. थोडंसं त्यात तेल टाकलेलं आहे आपण. त्याच्यानंतर थोडंसं बटर घेतलेलं आहे, तेलासोबतच टाकायचं आहे ते पण. त्यानंतर जिरं टाकलेलं आहे आपण. थोडी हिंग पण टाकलेलं आहे मी त्यात. थोडंसं बटर वितळू द्यायचं आहे. त्यानंतर एक कापलेला कांदा आहे मीडियम साईजचा, तो पण तळायला घेतलेला आहे मी. त्यानंतर थोडा ब्राऊन झाला नॉर्मल, तर त्यात ब्राऊन नाही, थोडा व्हाईटच असतो. त्यानंतर लसूण टाकायचा आहे थोडा बारीक करून. नंतर टमाटे घेतलेले आहेत 2-3, ते कापून आणि त्याची बारीक प्युरी करून घ्यायची आहे. त्यानंतर ते टाकलेले आहेत मी. प्युरी टाकलेली आहे कांद्यांमध्ये. त्यानंतर ती थोडीशी त्याच्यातलं पाणी थोडं कमी होईल असं ती हे करायची आहे. प्युरी आणि कांदे तळायचे आहेत. त्यानंतर यामध्ये कुकरमधल्या भाज्या सर्व शिजलेल्या आहेत आपल्या 3 शिट्ट्या घेऊन. त्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे थोडं साईडला. ते पाणी रेड बीटमुळे झालेलं आहे. बीट याच्यामुळेच टाकतो आपण की कलर यायला हवा भाजीला. त्यानंतर इकडे पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद घेतली आणि ती पण टाकलेली आहे. थोडं मसाला तळण्यासाठी नॉर्मलचं पाणी टाकायचं आहे. त्यात थोडं मीठही टाकलेलं आहे मी. त्याच्यानंतर ती भाजी मश केलेली आहे आपण पावभाजीची, ती पण टाकायची आहे. आणि शिजलेल्या भाज्यांचं जे पाणी आहे आपलं तेही आपण टाकायचं आहे त्यात. त्यानंतर ती मश केलेली भाजी टाकायची आहे. नंतर थोडंसं पाणी पण ॲड करायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्या आवडीनुसार. थोडीफार पातळ होऊ शकते किंवा ठीक असू शकते असं. आधी मीठ टाकलं होतं आपण, त्याच्यामुळे थोडंसंच मीठ आता वरून टाकायचं आहे. त्याच्यानंतर थोडं बटर पण टाकायचं आहे. नंतर कोथिंबीर टाकायची आहे. झाली पावभाजी. या पावभाजी खायला. त्याच्यानंतर आवडीनुसार चीज टाकू शकतो आपण वरून, नाहीतरी अशी पण पावभाजी चांगलीच लागते, ज्याची त्याची आवड असते.